नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. कालच आपल्या चॅनलवरती ना 2,50,000 आपली फॅमिली झालेली आहे. तर त्यासाठी सगळ्यांचे खूप 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 अगदी मनापासून आभार. आणि सकाळी बघा मोगऱ्याला किती सुंदर फुलं आली होती आणि इतका घमघमाट सुटला होता ना त्याचा. खूप भारी वाटत होतं. आणि हे जे मी झाड आणलं आहे ना बर्ड पॅराडाईज, तर ह्याला पण बघा नवीन नवीन छान पानं येत आहेत. म्हणजे नवीन नवीन छान आपल्या घरात पाहुणे येत आहेत. ती पण पानं अशी हळूहळू जेव्हा मोठी होतात, खुलतात, तर झाडांकडे बघून म्हणजे छोटं झाड आणतो आपण आणि जेव्हा ते असं हळूहळू छान वाढतं, मोठं होतं, तर त्याच्याकडे बघून आहे ना आपल्याला खूप भारी वाटतं, खूप समाधान वाटतं. आणि झाडांमधून फक्त ऑक्सिजनच नाही, एक वेगळीच अशी ऊर्जा आपल्याला नेहमीच मिळत असते. तर म्हणून सगळ्यांनी ना छान अशी झाडं लावायची. आपल्या आजूबाजूला छान असं हिरवंगार वातावरण असेल ना, तर कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला घरामध्ये खूप छान अशी सकारात्मक ऊर्जा जाणवत राहील. तर आज थोडी रोजची कामं करता करता मी तुम्हाला उद्याच्या गुरुपुष्यामृत योग जो आहे उद्याचा, त्याबद्दल थोडीशी माहिती देणार आहे. तर सध्या जो आपला अधिक महिना चालू आहे ना, तुम्ही घरामध्ये सकाळ संध्याकाळ अशा प्रकारे विष्णू सहस्रनामाचं पठण करा. तुम्ही स्वतः पठण करा किंवा तुम्ही अशा प्रकारे यूट्यूबवर चालू करा. संपूर्ण घरामध्ये त्याचं जी ऊर्जा आहे, त्याचे जे मंत्रस्तोत्र आहेत, त्याचा खूप छान प्रभाव पडतो. भगवान विष्णूंची तुम्ही सेवा करा. आणि उद्या नक्कीच तुम्ही आपलं जे हळदीचं लेपन आहे ते नक्की करा. उद्या हळदीला खूप महत्त्व आहे, कारण उद्याच्या दिवशी पिवळ्या रंगालाच खूप जास्त महत्त्व आहे. तर लेपनाच्या बाबतीत नेहमीच मी तुम्हाला काही ना काही गोष्टी सांगत असते. तर लेपन करायचं कसं हे मी तुम्हाला बऱ्याचदा दाखवलं आहे. काढायचं कसं हेही बऱ्याचदा दाखवलं आहे, पण तरी पुन्हा एकदा दाखवते, की अशा प्रकारे लेपनावरती संपूर्ण असं पाणी शिंपडायचं. म्हणजे आपण जी हळद लावलेली असते ना, ती थोडीशी आता गरमीमुळे, उन्हाळ्यामुळे किंवा सुकल्यानंतर ती अशी कडक होते. तर थोडंसं तुम्ही पाणी असं शिंपडून ठेवलंत ना, तर ती पटकन अशी नरम पडते आणि छान आपल्याला पुसता येतं व्यवस्थित. तर काही जणांचं असं म्हणणं असतं, की ही हळद आपण पुन्हा वापरू शकतो का? तर बघा, ही हळद तुम्ही कशासाठी लावता? घरात जी पण काही नकारात्मक ऊर्जा आहे, ती घराच्या आतमध्ये येऊ नये, हळदीनेच ती शोषून घेतली पाहिजे, म्हणून आपण ती हळद लावतो. तर म्हणून पुन्हा ती हळद आपण कुठल्याच कामासाठी वापरायची नाही. तर ती स्वच्छ धुवून म्हणजे पुसून घ्यायची. आणि तुम्ही खरंच फरक बघा, की तुमचा जो उंबरा आहे तो खरंच प्युअर सागवानी किंवा प्युअर लाकडाचा असेल ना, तर हळदीचं लेपन केल्यानंतर उंबरठ्याला एक वेगळीच चकाकी आणि एक वेगळीच शाईन येते. तर हे जे मी तुम्हाला दाखवते ना, की बरेच जणं उंबरा बसवताना ही खूप महत्त्वाची आणि मोठी चूक करतात. ती म्हणजे की उंबरा बसवताना तो डायरेक्ट लादीवरती बसवला जातो. तर तसा न बसवता आपली लादी तिथून कट करावी लागते. किंवा आता आम्ही जेव्हा काम केलं होतं ना, तर तेव्हा लादी वेगळीच म्हणजे बसवली होती, नंतर बसवली होती. तर म्हणून मधली जी जागा असते म्हणजे खालची जी जमीन असते ना, त्याच्यावरती आपल्याला उंबरठा बसवायचा असतो. त्याचं कारण म्हणजे की आपला उंबरठा काय काम करतो, की बाहेरची जी जागा आहे ती आणि घरातली जागा त्याला तो डिवाईड करायचं काम करत असतो. तर समजा तुम्ही ते डायरेक्ट लादीवरतीच बसवलं, तर मग ते जसं म्हणतो ना आपण, की प्रॉपर ते डिवायडेशन होत नाही. ती लादी खालून अखंड पकडली जाते. आणि म्हणूनच आपण उंबरठा बसवताना नेहमी खाली जमिनीवरती उंबरठा बसवायचा आहे. म्हणजे आतमध्ये जी रेती वगैरे असते, तर तिथून त्याच्यावरती आपल्याला उंबरठा बसवायचा आणि त्याच्यानंतर आपल्या लाद्या आतमध्ये कंटिन्यू झाल्या पाहिजेत. अशा प्रकारे ही गोष्ट लक्षात घ्या. उंबरा बसवताना ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ही मी बऱ्याच म्हणजे वास्तूवाले काका आहेत, बरेच माझे ओळखीचे आहेत, गुरुजी आहेत, सगळ्यांना विचारून मी ही गोष्ट तुम्हाला सांगते. कदाचित कोणी सांगितलं असेल, नसेल मला माहिती नाही आहे. मी उंबरा बसवताना सुद्धा ही गोष्ट खूप व्यवस्थितरित्या सांगितली होती. पुन्हा एकदा तुम्हाला सांगून दिलं. आज आहे ना मी छान हे कोबीचे आणि ज्वारीच्या पिठाच्या वड्या बनवते. कोबी पूर्ण असा छान म्हणजे कापून घेतला तरी चालतो किंवा अशा प्रकारे मी प्रोसेसरमध्ये बारीक करते. त्यामध्ये कोथिंबीर घातली आहे. तुम्ही यामध्ये पालकसुद्धा घालू शकता. आणि या प्रोसेसरमध्ये ना खूप मस्त अगदी एकदम छान असं कणीदार बोलतो ना, तसं बारीक होतं. आणि त्यामुळे काय होतं, की ते तुम्ही थेपले जरी केलेत किंवा पराठे केलेत किंवा अशा प्रकारे वड्या केल्यात, तर त्याच्यामध्ये ते अगदी छान असं मिळून येतं. तर यामध्ये मी थोडं बेसन घालते आणि थोडं ज्वारीचं पीठही घेते.
म्हणजे अगदीच बेसन नाही लागणार, थोडंसं हेल्दी ऑप्शन त्याच्यामध्ये होतं आहे. तर याच्यामध्ये तुम्ही मिरची घालू शकता किंवा तिखट घालू शकता. इतर जे आपले मसाले आहेत, हळद आहे, धना पावडर आहे, ते यामध्ये घातलं. त्यानंतर थोडासा ओवा, तीळ वगैरे म्हणजे जे जे आपण असं थेपल्याला घालतो ना, तर तशा प्रकारे सगळे पदार्थ तुम्ही ह्याच्यामध्ये घाला आणि मस्त पुन्हा हे आता मी पूर्ण हे छान असं मिक्स करून घेणार आहे आणि इतकी मस्त वडी होते ना आणि ही वडी तुम्ही म्हणजे बनवून शिजवून अगदी तुम्ही फ्रीजमध्ये आठवडाभर ठेवू शकता. जेव्हा पाहिजे तेव्हा मस्त थोडीशी कट करायची आणि अगदी थोडीशी अशी शॅलो फ्राय करायची. खूप छान लागते. जसं आपण कोथिंबिरीच्या वड्या बनवतो ना, तशाच पद्धतीने ह्या वड्या बनतात. आणि जे पाणी आहे थोडा वेळ आधी कुठलीही गोष्ट जेव्हा आपण वाफवतो ना, तर त्याच्या आधी जर तुम्ही थोडंसं पाणी तापवून घेतलंत, गरम करून घेतलंत, तर ती गोष्ट आणखीन लवकर छान व्यवस्थित बनते. तर अशा प्रकारे बघा मी वड्या आता शिजत ठेवल्यात. थोडा वेळ लागतो ह्याला शिजायला आणि त्यानंतर थोडं थंड झालं की छान वड्यांचे मस्त असे काप करून घ्यायचे आणि जेव्हा पाहिजे तेव्हा छान असे शॅलो फ्राय करायचे किंवा तुम्ही डीप फ्राय पण करू शकता. अगदी मस्त चविष्ट अशा वड्या तयार होतात. तर उद्याचा जो गुरुपुष्यामृताचा योग आहे, तर त्यातलं जे पुष्य नक्षत्र आहे, त्याला नक्षत्रांचा राजा म्हटलं जातं. कारण पोषण करणारं असं त्याचा अर्थ मानला जातो. आणि हे नक्षत्र आपल्या जीवनामध्ये समृद्धी, शांतता, धनलाभ, सकारात्मक ऊर्जा आणि आध्यात्मिक प्रगती देणारे मानले जाते. आणि त्यामध्ये आला आहे आपला गुरुवार. गुरुवार म्हणजे गुरुग्रहाचा, ज्ञानाचा, धर्माचा, अध्यात्माचा दिवस मानला जातो. म्हणून गुरुवार आणि प्लस त्याच्यामध्ये पुष्य नक्षत्र हा अत्यंत असा शुभ योग आहे. तर माझ्याकडे ना एक कुरिअर आलेलं आहे. तर काय आलं आहे ते मी तुम्हाला दाखवते. ह्याच्या आधीसुद्धा त्या दादांनी मला बऱ्याचदा अगरबत्ती पाठवली होती आणि मी तुम्हाला दाखवली होती. बऱ्याच जणांनी त्यांच्याकडून घेतल्यासुद्धा असतील. तर हे किशोर दादा आहेत जे स्वतः अगरबत्ती घरी बनवतात आणि खूप सुंदर अशा सुगंधी अगरबत्ती त्यांच्या असतात. तर मागच्या वेळेलासुद्धा मी दाखवल्या होत्या. बऱ्याच जणांनी दादांकडून मागवल्यासुद्धा असतील. तर त्यांना ऑलरेडी म्हणजे ही सांगायची गोष्ट नाही, म्हणजे सिम्पतीची गोष्ट नाही आहे, पण त्यांना खरंच खूप मोठा त्रास आहे आणि त्या त्रासातून सुद्धा ते इतकं छान काम करतात ना, त्याबद्दल खूप कौतुक वाटतं त्यांचं. तर आपणही त्यांना अशाच प्रकारे म्हणजे आपल्याकडून जी मदत होईल किंवा आपल्याकडून जो सपोर्ट करता येईल, तो सकारात्मक सपोर्ट आपण नक्कीच त्यांच्या कामाला आणि त्यांना दिला पाहिजे. तर त्यांनी यावेळी मला हे नवीनच वेदगंध म्हणून हे अष्टगंध पाठवलं आहे. ह्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं बघा, बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये खूप चांगल्या चांगल्या गोष्टी याच्यामध्ये मिक्स आहेत. तर हे थोडंसं घ्यायचं, ह्याच्यामध्ये हातावर पाणी घ्यायचं त्याच्यात थोडंसं आणि हे गंध, वेदगंध हे आहे ना, हे देवाला लावायचं. ह्याच्यामध्ये खूप चांगल्या चांगल्या ओरिजिनल गोष्टी या गंधामध्ये त्यांनी वापरल्या आहेत. अगदी इतका सुंदर याचा सुगंध येतो ना, केसर, चंदन, रक्तचंदन वगैरे बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. तर खूप छान आहे. तुम्हाला आवडलं तर नक्की मागवा. ह्यांची खास गोष्ट जी मी तुम्हाला सांगते, की अगदी रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला यांच्याकडून अगरबत्त्या मिळतील. तर बऱ्याच जणांना अशी तक्रार असते ना, की ताई महागातलं जरा जमत नाही आहे, तर थोडंसं डेलीला परवडेल, रिझनेबल असं काहीतरी दाखव. तर दादांकडे ज्या अगरबत्त्या आहेत ना, त्या खरंच रिझनेबल आहेत. तर ही बघा, ही 100 ग्रॅमची अगरबत्ती आहे. ही ₹125, ₹150 आणि मसाला अगरबत्तीच आहेत. तर तुम्हाला ज्यांना पण मागवायचे असतील, तर त्यांचा नंबर मी ते स्क्रीनवर देईन किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. एवढ्याच अगरबत्त्या नाही आहेत, त्यांच्याकडे अजूनही बऱ्याच वेगवेगळ्या अगरबत्त्या अवेलेबल आहेत. धूप वगैरेसुद्धा अवेलेबल आहे. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्की मागवून बघा. पहिले असे थोड्या क्वांटिटीमध्ये मागवून बघा. आवडलं तर मग नक्कीच तुम्ही म्हणजे आवडणारच मी तुम्हाला सांगते, कारण मी स्वतः त्यांच्या अगरबत्त्या वगैरे वापरलेल्या आहेत. एकदा वापरल्यानंतर जी गोष्ट खरोखर मला पटते, चांगली वाटते, तीच गोष्ट मी पुन्हा तुमच्यासमोर नक्की प्रेझेंट करते. तर दादांनी मला असं काहीच सांगितलं नव्हतं, की ताई ही अगरबत्ती किंवा ही गोष्ट तुम्ही दाखवा. पण मला ज्या गोष्टी आवडतात, तर मला असं वाटतं, की त्या नक्कीच तुमच्यापर्यंतसुद्धा पोहोचाव्या. चांगल्या कामाचं आपल्याकडून ॲप्रिसिएशन हे झालंच पाहिजे. तर म्हणून म्हटलं, की चला तुम्हालासुद्धा दाखवू. तर तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही नक्की मागवा. दादांचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आणि खरंच खूप रिझनेबल अगरबत्त्या आहेत. तुम्हाला डेलीसाठी सुद्धा खूप चांगल्या आहेत. म्हणजे आपल्या बजेटमध्ये बसणाऱ्या अशा अगरबत्त्या आहेत.
उद्याच्या गुरुपुष्यामृताच्या दिवशी ताई काय काय करायचं आहे, तर सगळ्यात पहिले तर आपलं देवघर स्वच्छ करायचं आहे. आपलं घर स्वच्छ असलं पाहिजे. त्यानंतर आपल्या उंबरट्यामध्ये हळदीचं लेपन झालं पाहिजे. जर तुम्ही धनलक्ष्मी कुंचन भरत असाल किंवा अष्टलक्ष्मी कलश भरत असाल तर तीही सेवा तुम्ही उद्या करा. जे तुमच्याकडे श्रीयंत्र आहे त्या श्रीयंत्रावरती तुम्ही उद्या कुंकुमार्चन करा. तसंच पूजेमध्ये आपल्याला भगवान महाविष्णूंची आपल्याला पूजा करायची आहे, लक्ष्मी मातेची आपल्याला पूजा करायची आहे, स्वामींची पूजा करायची आहे, तुळशीचं पूजन उद्या करायचं आहे. त्यानंतर दान तुम्ही उद्या काय करू शकता, तर पिवळं वस्त्र, हरभऱ्याची डाळ, हळद, केळी, तूप किंवा अन्नदान ह्या गोष्टी तुम्ही दान करू शकता. आपल्या मुखात सतत ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम बुम बृहस्पतये नमः, विष्णू सहस्रनाम किंवा स्वामींचं नामस्मरण आपण चालू ठेवायचे. अधिक महिन्यात आलेला हा गुरुपुष्य अमृत योग हा अत्यंत शुभ आणि पुण्यदायी मानला जातो. या दिवशी सुद्धा आपण सोने, चांदी अशा वस्तूंची आपण खरेदी करू शकतो. शास्त्रानुसार गुरुवार आणि पुष्य नक्षत्राचा संयोग जेव्हा होतो ना, तेव्हा तयार होतो गुरुपुष्य अमृत योग. आणि जेव्हा हा योग अधिक महिन्यात येतो तेव्हा त्याचं महत्त्व अधिक पटीने वाढतं. म्हणून या दिवशी केलेले जप, दान, पूजा आणि नामस्मरण विशेष फलदायी मानलं जातं. आजच्या दिवशी एक छोटासा दिवा लावा, मनापासून देवाचं नाव घ्या आणि आपल्या घरात आनंद, समाधान आणि भक्तीचं वातावरण निर्माण करा. तर चला, आज असा छोटासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आले. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करा, छान छान कमेंट्स करा आणि पुन्हा भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.